सलामी जोडी अमित आणि सचिन लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. कळत ना. खरेश्वर चषक 2026 या स्पर्धेसाठी जे ट्रॉफी स्पॉन्सर केलेत मानसी सचिन मस्के पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत. मीरा भाईंदर पोलीस. खूप खूप धन्यवाद सर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला मॅचला सुरुवात करूया. संजयता स्पोर्ट्स करुंगळी विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळी या दोन टीममध्ये हा सामना होतोय. गोलंदाज मार्क सज्ज झालाय. गोलंदाज मार्क सज्ज झालाय सुनील. हे देखील पोलीस दलात कार्यरत आहेत उर्फ नाना. पहिला बॉल सुनील राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल अगदी वाईडलाईनच्या आतून बॉल केलाय. चांगला बॉल. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली आहे सुनीलने. फुल फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने लूज फिल्डिंग केली आहे. थोडीशी मिस्टेक केली आणि डीपमध्ये फिल्डर होता तिथे बॅकअपला सिंगल घेतली आहे. खातं ओपन केलं आहे अमितने. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. डीपमध्ये 2 फिल्डर. लॉंग ऑफ. त्यानंतर एक काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर आहे. फिल्डिंग प्लेसमेंट इनफिल्डच्या आत जर बघितलं तर पॉईंट कवर पॉईंट एक्स्ट्रा कवर मिड ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. ओ हो 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 अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इथे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुनील इम्प्रेस केले. पहिल्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजी करतोय. 3 बॉल टाकलेत. फक्त एकच धावा खर्च केली आहे. सुनील तयार राऊंड द विकेटने. स्विच केलंय बॉडी. चांगलं फिल्डिंग पॉईंटमध्ये. थोडंसं प्लंबिंग परंतु वेगाने बॉल होता तितकं चांगलं स्टॉप केलंय बॉलला. टीमची धावसंख्या 2. आता स्ट्रायकिंगला अमित. लेफ्टी बॅटर. संत सुरुवात. सावध सुरुवात झाली आहे मांगरोळ या टीमची. हो चांगला बॉल. गोल्डन स्पॉटवर पिच झाला आणि राईस झालाय. डॉट बॉल. षटक संपलंय पहिल्या ओव्हरचं. 5 बॉल 1 बॉल आहे. 1 बॉल आहे. 5 चेंडू झालेत. 2 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरमधील. इकॉनॉमिकल षटक राहिलंय. हे पहिलं षटक डॉमिनेट केलंय सुनीलने. या दोन्ही बॅटरवर थांबवलंय. दोन्ही बॅटरला पॉवर प्लेमध्ये कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. शेवटचा बॉल. फुल टॉस. चांगला दिशा दिले. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय धनधन करत सीमा रेषेबाहेर. कारण आउटफील्ड फास्ट आहे या मैदानात विचार केला तर. आणि त्या पहिला चौकार आलाय अमितच्या बॅटमधून. धावसंख्या आता झाली आहे या चौकारच्या साहाय्याने 6. 8 धावा. जागा बनवून केलाय. बॉल झालाय फाईन लेग मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाब्यासाठी. टीमची धावसंख्या 9. अँगल तुम्हाला चांगली रणनीती आहे गोलंदाज. कारण 180 मैदान आहे. हाफ सर्कल आहे आणि त्याचा फायदा उचलतोय गोलंदाज करण.
व चांगला फटका पूल केला, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे आणि आरामात सहजरित्या हा झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. सचिन पहिला धक्का इथे बसलाय. मांगरोळ या टीमला 9 या आकड्यावरती. दोन्ही संघांना विनंती आहे की 12th पण पाठवा. व चांगला फटका अगदी मिड विकेट दरम्यान चेस सुरू आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो मध्ये 1 धावा ऍड होईल. एकूण 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या आता झाली आहे 12 या 3 धावाच्या साहाय्याने. षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा झाल्या तरी 1 फलंदाज बाद. आतापर्यंत 6 ची सरासरी ठेवली आहे. न्यू बॅटर राहुल आलाय. पहिल्याच बॉलवर 3 धावा वसूल केल्यात. आता गोलंदाज मार्कस सज्ज आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. ओव्हर द विकेटने दुसरा बॉल टाकण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमधील. हो 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 स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र आत्मसात केलं आणि त्याचा फायदा इथे मिळालाय गोलंदाज रोहितला. कमबॅक केलंय रोहितने. चौथा बॉल या ओव्हरमधील. माफ कर तिसरा बॉल. व चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. स्ट्रेट हिट ग्रेट हिट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलंय सीमारेषे बाहेर. आला इथे राहुलच्या पॅटपातून हा षटकार. धावसंख्या आता पोहोचली थेट 20 या आकड्यावरती. धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या आता फुरली आहे मांगरोळ या टीमची. 2 षटकामध्ये फक्त 12 धाव होते. हे षटक चांगलं जात आहे. 20 धावा 3 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हरमधील. राहुल सांगा लय मध्ये रिदम मध्ये. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बीट केलं इथे. धावसंख्या स्थिर 20. व चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये ताकद फोर्स केली होती. चांगला क्षेत्ररक्षण थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये चांगली पार्टनरशिप इथे बीट केली दोन्ही बॅटर राहुल आणि अमित. धावसंख्या 22. एक फलंदाज बाद झालाय. बाद झाले फलंदाज सचिन. शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या ओव्हर. मांगरोळ या टीमची धावसंख्या 1 फलंदाज बाद 22 धावा. बावीस धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता शेवटचं षटक. शेवटचं षटक या पहिल्या डावातील पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. चालू असले मॅच संजय आता स्पोर्ट्स करुंगले विरुद्ध श्री सिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या 2 टीम मध्ये. अनिकेत गोलंदाज मार्क सज्जालय. बॅटिंग मार्क सज्जालय. एक सलामीचा फलंदाज अमित. व चांगला कट केलाय. बॉल चाललाय अगदी स्क्वेअर कट. डी झोन मध्ये बॉल चाललाय एका धाब्यासाठी.
टीमची धावसंख्या 23-23. तेवीस धावा. तसं फिल्डिंग मध्ये बदलाव, चेंजेस. लेफ्टी बॅटर आहे अमित. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अनिकेत एक लेफ्टी गोलंदाज. व चांगला फटका, बॉल हवेत, भरपूर गॅप. फिल्डर आहे बॉल खाली. व चांगला जेल, चांगला जजमेंट, रनिंग कॅच इथे घेतली आहे. भरपूर वेळ हवेत होता बॉल, त्याचा अंदाज घेतलाय त्या फिल्डरने डीपचा आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद, अमित बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय. मांगरोळ या टीमला. नो बॅटर आता मैदानच्या आतमध्ये. 22 धावा. इथे कमबॅक केले करुंगले या टीमने. टॉस जिंकला होता, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अनिकेत ऑन साइडला खेळला, फिल्डर आहे तिथे. रनआउट संधी, थ्रो. थोडस कलेक्शन करा. सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता सिंगलच्या मदतीने 24-24. 24 धावा. सध्या चौथं षटक आहे. नवीन बॅटर आलाय आणि आता स्ट्रायकिंगला बॅटर जातोय राहुल. राहुल चांगल्या रिदम मध्ये, लय मध्ये आहे. आपल्या टीमला सावरलंय. आता हे 3 बॉल निर्णायक असतील या ओव्हर मधील. वो बॉल लेफ्ट केलाय, चांगला लेफ्ट. पंचांस सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 25-25. 25 धावा. 2 फलंदाज बाद. कमीत कमी 35चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. हो, बॉल लेफ्ट केलाय, सलग दुसरा वाईट टाकलाय. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल लागेल. लाईन मध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. हो हो हो, चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बीट झालेत. डॉट बॉल. सव्वीस धावा झालेत. फुल टॉस. हो हो, बीट केले ते. व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकूण 2 धाव मिळत आहेत. 2 धाव ना, 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 28-28. ओ चांगला फटका ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमाशे बाहेर जवळ, पण तो बॅकअप आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. 2 धाव इथे धावून काढल्यात आणि धावसंख्या आता झाली आहे 2 धावेच्या मदतीने किती 30 धावा झालेत. व बॉल हवेत. फिल्डर आलाय डीपचा, व त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. आला इथे चौकार. चांगला फिनिशिंग टच दिलाय शेवटच्या बॉलवर आणि धावसंख्या आता पोहोचली 34 आणि बरोबर 35चं टार्गेट या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच कळंबदेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि श्री मोर्या 11 निगडी दोन्ही म्हणजे कर्णधार. आपण टॉससाठी यायचं आहे, व्यासपीठवर यायचं आहे आपण.
नेक्स्ट मॅच काळंबादेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि श्री मोर्या 11 निगडी दोन टीमचे कर्णधार कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चालू असले मॅच संजय दादा स्पोर्ट्स करंगली आणि श्री संचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या दोन टीम मध्ये. पहिला डाव इथे संपलाय. मांगरूळ या टीमने 34 धावा केल्यात. 35चं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. संजय दादा स्पोर्ट्स करंगली या टीमच्या समोर आणि टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर सुनील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. करंगली या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. चं टार्गेट. 24 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क सज्ज झालाय मांगरूळ या टीम कडून. पहिलाच बॉल धमाका. पहिलाच बॉल उडवलाय. काऊ कॉर्नर क्लिअर करत पहिल्याच बॉलवर सिक्सर सुनीलच्या बॅटमधून. पहिलाच दणका दिला इथे. 35चं टार्गेट. प्रति ओव्हर मध्ये 9 धावा करायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवर ते स्वागत केलंय गोलंदाज सचिनचं. सुनील. नेक्स्ट बॉल. ऑल ओव्हर फुल टॉस. लीडिंग एज. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या 7 ऑन बोर्ड. आता स्ट्रायकिंगला रोहन. कमबॅक केले सचिनने. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर व हलक्या हाताने खेळलाय. सेन्सिबल इनिंग. कारण सुनीलच्या बॅटमधून एक षटकार त्याला स्ट्राईक देणे ही महत्वाची भूमिका होती आणि ती भूमिका निभावली आहे. धावसंख्या आता पोहोचली 8. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खांद्याला बॉल लागलाय. स्लॉक स्टिप करण्याचा प्रयत्न होता इथे. धावसंख्या स्थिर 8. 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील. सचिन तयार राऊंड द विकेटने. डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. टीमची धावसंख्या 9. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल लागेल कारण आधीच धावा गेल्यात. हो बॅटची एज. बॉल चालला विकेटच्या मागे आणि ते कॅच ड्रॉप. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या आता कन्वर्ट झाली आहे डबल फिगर 10 या आकड्यावरती. मॅजिकल आकडा. शेवटचा बॉल आता पहिल्या ओव्हर मधील. व चांगला फटका पूल केलाय. भरपूर गॅप आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आला इथे चौकार. चौकाराने धावफलक झालाय 14-14. पहिलं षटक समाप्ती. पहिल्या षटकानंतर संजय दादा स्पोर्ट्स करंगली या टीमने 14 धावा केल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज या मॅच मध्ये.
सेकंड ओव्हरसाठी आलाय गोलंदाज अमित. स्ट्रायकिंगला बॅटर रोहन, नॉन स्ट्रायकिंगला सुनील. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. ओहो हो, लेग कटर हो थ्रो केलाय आणि ते रन घेण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो मध्ये एक धावा टीममध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 85 व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 धावा. धावसंख्या 16 झाली आहे, 16. अमित तयार. ओ स्विच हिट केलंय, बॉडी पूर्णपणे रोल केली होती. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघा, एक एक चूक तुम्हाला मागात पडेल. बॉल थोडंसं निसटला आणि दुसऱ्या धाब्यामध्ये रूपांतर केलंय. धावसंख्या आता 18. तुम्हाला मॅचमध्ये राहायचं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करायला लागेल फिल्डिंग करण्या संघाला. हो बीट केले, ते फिंगर रोल केले होते, बोटं फिरवली होती बॉलवर. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 18. अजूनही 17 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. हो चांगला बॉल थ्रो केलाय. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज रन घेण्याचा प्रयत्न करत होता, इथे थ्रो केलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज. 18 धावा. तीन बॉल झालेत, आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करतोय अमित. हो 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 हो, अगेन द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत. चांगला लेग कटर. धावसंख्या स्थिर 18. थांबवलंय बॅटर सुनीलला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, बिग हिट. व चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला, फिल्डर आहे तिथे, रनआउटची संधी. व आरामात बॉल हातात दिला असता निश्चितपणे फलंदाज बाद झाला असता. टीमची धावसंख्या आता 19. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. अजूनही 16 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. पहिला सामना, दुसरा सामना. ओ बॉल हवेत, डीप मध्ये फिल्डर आहे. ही महत्वाची कॅच. हो कॅच चांगला झेल, चांगला जजमेंट. फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसलाय करुंगली या टीमला. रोहन बाद झालाय. वर पहिली विकेट इथे गमावली. करुंगली या टीमने 2 षटकांचा खेळ संपला. आता 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर राहुल सज्जला, इथे रनआउटची संधी. हो कलेक्शन करा. डॉट बॉल. राहुल आलाय गोलंदाज मार्कवर. हो बॅटची कडा, बॉल चालला विकेटच्या मागे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 1 धाव्यासाठी. टीमची धावसंख्या 20. अजूनही 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना होईल असं वाटतंय ही सिच्युएशन बघता. 20 धावा, 15 धाव्यांची गरज. 35चं टार्गेट ठेवलंय मांगरूळ या टीमने आणि टार्गेट पार करत असताना आतापर्यंत 20 धावा केले. सध्या 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. व चांगला फटका, बॅकफुट पंच, गॅप भरपूर आहे. बॉल चाललाय कव्हर रिझन मध्ये. आला इथे सुनीलच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार.
टीमची धावसंख्या 24. व चांगला फटका, बॉलला दिशा दिली, बॉल हवेत आहे व त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेबाहेर, आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार सुनीलच्या बॅटमधून. आता मॅच सोपी केली आहे, आता मॅच मध्ये आणले आपल्या टीमला. आता गरज आहे फक्त 7 धाव्यांची. टार्गेटच्या जवळ आलेत. करुंगले हा संघ एकाधिक खेळ करतोय. बॅटर सुनील झुंज देतोय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 षटकार आलाय. व चांगला फटका, ताकद पूर्ण झोकली होती आणि काऊ करून क्लिअर करत आला इथे षटकार सुनीलच्या बॅटमधून. आता स्कोर लेवल झाले, टीमची धावसंख्या 34. आता फक्त 1 धावेची गरज. बॉल झालेत 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या ओव्हरमधील. मॅच लवकर फिनिश करतोय. व स्विच हिट आणि विजयी षटकार ठोकलाय सुनीलने आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच संजय दादा स्पोर्ट्स करुंगली या टीमने हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट मिस्टर सुनील. मिस्टर सुनील, आपण सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. नेक्स्ट मॅच श्री मोर्या 11